The next toolbar that we are going to see, I'll put the toolbar here. So this toolbar is called UCS, Users Coordinate System. Okay, Users Coordinate System. Users Coordinate System मध्ये आपल्याला दिसतंय की there are number of types of user coordinate system. आता ह्याच्यातल्या मी प्रत्येक कमांडचं तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो, पण आपल्याला काही ठराविकच त्यातल्या जर युजर कॉर्डिनेट सिस्टीम तुम्ही लक्षात ठेवल्या तर तेवढ्या याच्यावर तुम्हाला कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम न येता कुठलेही ड्रॉइंग तुम्ही काढू शकता. ओके, कारण हे एवढ्या जरी आपण युजर्स कॉर्डिनेट सिस्टीमचे ऑप्शन दाखवलेले असले तरी त्यातले काही ठराविक ऑप्शन हे महत्वाचे आहेत. मी तुम्हाला प्रत्येक एक एक युजर्स कॉर्डिनेट सिस्टीमचा अर्थ समजून सांगतो. The first is simple user coordinate system, जे असं तुम्हाला दिसते ती सिस्टीम. वर्ल्ड coordinate system shows at the left side. जर समजा आपण युजर्स coordinate system चेंज केली स्क्रोलिंग करून, आपण आता इथे त्याला झूम केलंय, झूम आउट केलंय आणि वर्ल्ड coordinate system ला गेला तर ते लेफ्ट साइडला कुठेही जाणार आहे. सो आपल्याला जेव्हा जेव्हा ओरिजिनल लेफ्ट साइडला कोऑर्डिनेट सिस्टीम आणायची आहे तर तुम्ही वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टीमला चेंज करू शकता. ओके, आता मी एखादी युजर कोऑर्डिनेट सिस्टीम चेंज करतो आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा ही वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टीम तुम्हाला सांगतो. दिस इज प्रिव्हियस. एखादी चेंज करून पुन्हा जर प्रिव्हियस कोऑर्डिनेट सिस्टीम वर यायचं असेल तर ते आपल्याला इथे घेता येईल. फेस युसीएस, फेस युजर कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, आता लक्षपूर्वक आहे का? आतापर्यंत 3 जरी नाही ऐकलं तरी चाललं असतं, पण आता हे महत्वाची मी सांगतोय. आता फेस युजर कोऑर्डिनेट सिस्टीम असा आहे की आता मॅक्सिमम वेळेस तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट ह्या दुसऱ्या ऑब्जेक्टवर काढायचा असतो. देयर इज अ इंटरलिंकिंग, दोन ऑब्जेक्टला इंटरलिंकिंग असते. तर आता एक एक्झाम्पल घेऊया की आपण जे काढलेला बॉक्स आहे त्या बॉक्सवर आपल्याला सिलेंडर काढायचं. तर सिलेंडर जर काढायचं असेल तर आपला हा जो कोऑर्डिनेट आहे, कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, ते त्या पर्टिक्युलर बॉक्सच्या हाईटवर जाऊन बसली पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला या बॉक्सचा वरचा फेस जो आहे तो महत्वाचा आहे. म्हणून आपल्याला त्या बॉक्सला कुठे ना कुठेतरी युजर कोऑर्डिनेट सिस्टीम द्यावी लागते. ती कशी देता येते पहा. तर मी इथे फेस युसीएस यूज करतो, जे की महत्वाची कमांड आहे. फेस युसीएस क्लिक केल्याबरोबर आता आपल्याला फेस सिलेक्ट करायचा आहे. कुठल्या फेसवर आपल्याला युजर कोऑर्डिनेट सिस्टीम न्यायची आहे. तर आपण या टॉप फेसला क्लिक करणार आहोत आणि एंटर की दाबणार. ना यू कॅन सी. तर आता आपलं जो वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टीम होती, वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे बाय डिफॉल्ट कोऑर्डिनेट सिस्टीम, ती आपण बॉक्सला कनेक्ट केली. म्हणजे बॉक्सचा टॉप सरफेस जो आहे तिथे आपल्याला एखादा ऑब्जेक्ट काढला जाऊ शकतो. ओके, आता समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला तो वेज आहे, तिकडे येलो कलरचा वेज दिसतोय, ते वेजच्या व्हर्टिकल फेसला आपल्याला काहीतरी काढायचं, तिथून काहीतरी बाहेर आलेलं आहे. तर आपण या प्रकारे चेंज करू शकतो. फेस युसीएस बघा, आता मी वेज तिथे गेलो. आपला जो आहे, आपला आता कोऑर्डिनेट सिस्टीम वेजला कनेक्ट झाली. तो वेज तिथे येणार आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला सिलेंडरच्या वर काहीतरी काढायचं आहे, तर आपण ते सिलेंडरवर घेऊ शकतो. आता ही सिलेंडरवर गेली. फॉर एक्झाम्पल आपल्याला या स्पिअरवर घ्यायची आहे. सो स्पिअर वरती येणार नाही कारण इथे फेस नाहीये. पहा, तुम्ही किती वेळा घेतलं तर याच्यावर येणार नाही. याच्यावर जर घ्यायचा प्रयत्न केला तर येणार नाही. काय येणार नाही? कारण दिस इज फेस कोऑर्डिनेट सिस्टीम. फेस कोऑर्डिनेट सिस्टीमला येणार नाही. आपल्याला वेगळ्या प्रकारची कोऑर्डिनेट सिस्टीम किंवा वेगळ्या प्रकारची इथे सिस्टीम घ्यावी लागेल. ओके, तर फेस सिस्टीम मध्ये अजून कुठला ऑब्जेक्ट आहे? हा ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टला फेसेस आहे. तर तुम्ही लक्षात घेऊ शकता, आपण त्या पिरॅमिडला आपण फेस केला. सो दॅट मीन्स व्हेरेवर इनसाइड एनी ऑब्जेक्ट फेसेस जिथे असतील त्या फेसला अलाइन करण्यासाठी त्या फेसला आपल्याला युजर कोऑर्डिनेट सिस्टीम द्यावी लागते. ओके, आता तुम्ही असं म्हणाल की मग ह्याचा उपयोग काय? ओके, तो उपयोग आपण मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन इथे सांगणार आहे.
पण त्याच्यापूर्वी आपण फक्त बाकीचे कॉर्डिनेट सिस्टीम पाहून घेऊ. सो देर इज ऑब्जेक्ट कॉर्डिनेट सिस्टीम. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या कोन असेल किंवा स्पिअर असेल, त्याला आपल्याला जर कॉर्डिनेट सिस्टीम द्यायची तर ऑब्जेक्ट कॉर्डिनेट सिस्टीमने देऊ शकतो. त्याचे एक्झाम्पल आपण घेऊया. त्याच्यानंतर व्ह्यू कॉर्डिनेट सिस्टीम. यू कॅन व्हिज्युअलाइज युअर कॉर्डिनेट सिस्टीम बाय युझिंग व्ह्यू. तुम्ही जर समजा टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू, आयसोमेट्रिक व्ह्यू घेतला तरी देखील त्या प्रकारे कॉर्डिनेट सिस्टीम येऊन जाते. जसं की ती बाय डिफॉल्ट सुद्धा येऊ शकते. ओरिजिनला निघून जाईल. Z axis vector. So Z axis vector means here you have to select the Z axis. 3 point. कोणते 3 पॉइंट घ्या, त्या 3 पॉइंट मध्ये जाणारा कॉर्डिनेट सिस्टीम आहे. X रोटेशन, Y रोटेशन, Z रोटेशन. तुम्हाला या कॉर्डिनेट सिस्टीमची एखादा ऍक्सिस रोटेट करून सुद्धा तुमचं कॉर्डिनेट सिस्टीम हे स्पेसिफाय केलं जाऊ शकतं. आता मी मुद्दामूनच हे बाकीचे तुम्हाला फास्ट सांगितले, कारण आजच समजा तुम्हाला कॉर्डिनेट सिस्टीमच्या डीप मध्ये जर मी सांगितलं तर प्रत्येकाचे विदाऊट एक्झाम्पल आपल्याला लक्षात येणार नाही. तर आपण सुरुवातीला स्टार्ट करूया फेस युसीएस. फेस युसीएसचं आपल्याला एकदा एक्झाम्पल लक्षात आलं की मग बाकीचे जे आहे, बाकीचे ऑब्जेक्ट जे आहेत ते आपल्याला कशा प्रकारे युजर कॉर्डिनेट सिस्टीम काढता येतात ते आपण पाहू शकतो. ओके, तो फेस युसीएसचा उपयोग कसा करायचा ते आपण आता एका एक्झाम्पलला पाहूया. आपण हे आताचे जे ड्रॉइंग्स आहेत ते काढून टाकू आणि एक सिंपल बॉक्स काढून ते सिंपल बॉक्सला फेस युसीएसने कशा प्रकारे वेगवेगळ्या अँगलनी ऑब्जेक्ट काढता येतात ते पाहूया. तर मी इथे सगळं सिलेक्ट करून डिलीट करून टाकतो आणि एक सिंपल बॉक्स काढतो इथे. फर्स्ट आय विल गो फॉर वर्ल्ड युसीएस. सिंपल वर्ल्ड युसीएस वर गेलो मी. वर्ल्ड युसीएस वर गेल्याबरोबर आपलं कॉर्डिनेट सिस्टीम खाली येऊन गेलेली आहे. खाली येऊन गेल्यामुळे आता आपल्याला एक सिंपल बॉक्स काढता येईल. आपण एक सिंपल बॉक्स काढलाय. आता इथे मुद्दामून कलर याच्यासाठी घेतोय आपण. कलर घेतल्यामुळे आपल्याला व्हिज्युअलायझेशनमुळे आणि समजायला सोपं जातं. ओके, आता पहा, आता सध्या जे आपण वर्ल्ड कॉर्डिनेट सिस्टीम म्हणजे कॉर्डिनेट सिस्टीम आपली खाली आहे, बेसला आहे. पण आपल्याला फॉर एक्झाम्पल या जे काही बॉक्स आहे त्या बॉक्सच्या सेंटरला एक सिलेंडर उभं करून ठेवायचं. ओके, त्या बॉक्सच्या सेंटरला एक सिलेंडर व्हर्टिकल काढायचं आहे. तर ते कसं काढणार? तर ते आपण जर असं डायरेक्ट सिलेंडर घेतलं, यू कॅन सी असं जर काढायचा प्रयत्न केला आणि असं केलं, ते सिलेंडर कुठेतरी तिसरीकडे जातं, ते सेंटरला नाही आला. बरोबर आहे? याचा अर्थ असा नाही काढता येणार. ही चुकीची पद्धत ठरेल आपण जर असं काढू लागलो तर. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपला कॉर्डिनेट सिस्टीम XY लाईन वर नेऊन ठेवावं लागेल बॉक्सवर. बॉक्सवर नेलं तरच आपल्याला त्या बॉक्सला फेस आहे असं म्हणणार आहे. म्हणून आपण याचा एक्झाम्पल आज फेस युसीएसचा घेऊया. फेस युसीएसचा उपयोग करून काय करणार आपण, सुरुवातीला आपला हा जो वरचा फेस आहे, वरचा फेसला क्लिक केलं मी, एंटर केलं. आता तुमची युजर कॉर्डिनेट सिस्टीम एका कॉर्नरला आली. तुमचा जो बॉक्सचा वरचा फेस आहे तो रेफरन्स ऍक्सिस झाला. आता एक्झॅक्ट सेंटरला जर आपल्याला जर सिलेंडर काढायचं असेल तर एक सिंपल लाईन काढून घ्या, कारण आपण ऑलरेडी त्या फेसवर आहोत. आपण एक सिंपल लाईन काढून घ्या. ही लाईन काढली. ही लाईन याच्यासाठी काढली तर आपल्याला एक सेंटर साठी एक रेफरन्स यावा याच्यासाठी लाईन काढली. आता एक सिंपल सिलेंडर काढूया. फॉर एक्झाम्पल याला आपल्याला इथे सिलेंडर पाहिजे. आपण इथे सेंटरला मिड पॉइंट घेऊन याला एक डायमीटर काढून आणि याला हाईट देऊन टाकू. सो दिस इज, त्याला काहीतरी कलर पण देऊन टाकू. सो आता आपल्याला ही लाईन डिलीट करायला हरकत नाही, कारण हे लाईनचं काम संपलेलं आहे. सो दिस इज द सॉलिड अपॉन सॉलिड. आतापर्यंत आपण, आता जर ह्याला आपण कुठल्याही डायरेक्शन मध्ये पहा, आपण जर समजा इथे आयसोमेट्रिक चेंज करून पाहिलं तर तुम्ही कुठल्याही डायरेक्शन मध्ये पहा, हे आपल्याला सॉलिड अपॉन सॉलिडच दिसणार आहे. यू कॅन सी फ्रॉम दिस टॉप, बॉटम, साइड व्ह्यू, लेफ्ट हँड व्ह्यू, बॅक हँड व्ह्यू, कुठल्याही व्ह्यू न पहा, यू कॅन सी द सॉलिड. ओके, आता आपण इथे फक्त वर काढलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला आता राईट साइडचा जो फेस आहे
त्याच्यावरून सुद्धा एक बाहेर आलेला सिलेंडर काढायचा आहे. आता जर तुम्ही सिलेंडर कमांड गेली तर तो व्हर्टिकल सिलेंडरच काढेल. किती वेळा घ्या, कारण तो आपला जो सध्या युसीएस आहे तो इथे आहे. तर आपल्याला सुरुवातीला त्याला वर्ल्ड युसीएस करून घ्यावं लागेल. आपण पुन्हा एकदा वर्ल्ड युसीएसला आलो म्हणजे खालच्या फेसला आलो. ओके, आपण चेंज केला होता फेस युसीएस, तो वर गेलो होतो आपण, वर गेलेला आपण खाली आलो. ओके, आता आपण काय करू की राईट फेसला युजर्स कोऑर्डिनेट सिस्टीम घेऊन जाऊ. आपण पुन्हा एकदा कसं चेंज करतोय पहा, हे सगळ्यात महत्वाचं. हे तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला कुठल्याही क्रिओ असेल, सॉलिड वर्क असेल, कुठलाही जो काही सॉफ्टवेअर आहे मॉडेलिंगचं, ते तुम्हाला लक्षात येईल. हाऊ टू हँडल द कोऑर्डिनेट सिस्टीम. इथे पुन्हा एकदा मी फेस घेतोय. फेस घेऊन आता आम्ही चेंज केला फेस. आता तुम्ही XYZ पहा. आता मी सुरुवातीला वर घेतला होता युसीएस, आता काय केलं मी राईट साइडच्या फेसला घेतलंय. राईट साइडच्या फेसला आपण युजर्स कोऑर्डिनेट सिस्टीम घेतल्यामुळे आपला व्हर्टिकल झाला फेस. आता जर आपण सिलेंडर घेतला तर काय होतं बघू. पुन्हा एकदा आपण एक सेंटरची लाईन मारून टाकू. आता इथे सेंटरची लाईन येईल, कारण इथे आपल्याला राईट साइड फेसला इथे सिलेंडर काढायचा आहे. ओके, आता मी एक सिलेंडर घेतो. सिलेंडरचं सेंटर हे त्याचं रेडियस आणि हा बाहेर आला. सो नाव यू कॅन सी. सो दिस इज द cylinder with different face. What is the main concept of users coordinate system? याच्यावरून आपल्याला लक्षात येते. याच्यावरून आपल्याला युजर्स कोऑर्डिनेट सिस्टीम हँडल करता येते. युजर्स कोऑर्डिनेट सिस्टीम हँडल करत असताना आपल्याला अशा प्रकारे फेस चेंज करता येतो. ओके, आता फॉर एक्झाम्पल आपल्याला फेस कोऑर्डिनेट सिस्टीमच्या ऐवजी दुसरी कुठली कोऑर्डिनेट सिस्टीम इथे वापरता येते. फॉर एक्झाम्पल आपले युजर्स कोऑर्डिनेट हे आपल्याला आता लेफ्ट साइडचा जो फेस आहे त्याच्यावरून काढायचा. लेफ्ट साइडचा फेसवरून काढण्यासाठी आपण युजर्स कोऑर्डिनेट सिस्टीम रोटेट सुद्धा करू शकतो. आपल्याला जर समजा आपण जर एक्स जो ऍक्सिस आहे तो पकडून गोल फिरवला तर आपल्याला इकडचा फेस हा युजर्स कोऑर्डिनेट सिस्टीमला आणता येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आता पहा, मी एक्स रोटेट करून घेतो. अँगल 90 डिग्री. बघा इथे मी एक्स रोटेट करून घेतला. अशा प्रकारे आपल्याला रोटेशन सुद्धा करता येतं. आता आपल्याला याच्यामध्ये इथे एक्स रोटेट केला तर आपला व्हर्टिकल बॅक फेस सिलेक्ट झालेला. आता व्हर्टिकल बॅक फेस सिलेक्ट झाल्यामुळे आपण त्या डायरेक्शन मध्ये एखाद्या बॅकहँडच्या फेसवर काढू शकतो. पण आपल्याला समोर पाहिजे तर समोर पाहिजे असेल तर आपल्याला फेस युसीएस घेऊनच त्याला सिलेक्ट करावं लागेल. हा आपण इथे फेस युसीएस घेतला. आता आपला ऍक्सिस फ्लॅट समोर आलेला आहे. पुन्हा एकदा आपण सिलेंडर काढून पाहू. आता सिलेंडर आपण या फेसला काढणार आहोत. हे जर तुम्हाला लक्षात येत असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सॉलिड मॉडेलिंग क्रिओ असेल किंवा सॉलिड मॉडेल असेल, कुठल्याही प्रकारचं 3D मॉडेलमध्ये तुम्हाला इझिली कॉन्फिडन्स येऊ शकतो. कारण हाऊ टू हँडल द युसीएस हे कळणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा एक सिंपल लाईन मारू. ही लाईन याच्यासाठी मारतोय आपण की सेंटरला यावं तो सिलेंडर, एवढाच एक त्याच्या मागचा उद्देश आहे. आय एम गोइंग टू क्रिएट, फॉर एक्झाम्पल आपण काहीतरी कोन घेऊया. त्यावेळेस आपण कोन घेऊया. तो कोन सुद्धा आपण घेता येऊ शकतो. कोनचा सेंटर इथे आहे. हा कोनचा बेस झाला आणि कोन इथे आपण काढलेला आहे. सो बेस लाईन डिलीट करून टाकू, याची काही गरज नाहीये. फक्त आपण कलर याच्यासाठी वेगवेगळे घेतोय की सो दॅट आपल्याला ते वेगवेगळं समजावं एवढ्यासाठी. ओके, सो दिस कम्प्लीट्स युजर्स कोऑर्डिनेट सिस्टीम. युजर्स कोऑर्डिनेट सिस्टीम कशा प्रकारे आपल्याला चेंज करता येऊ शकते हे आपण पाहतोय. तर आपण इथे वाय रोटेट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपण वाय डायरेक्शन मी जर धरलं आणि गोल फिरवलं तर कशा प्रकारे चेंजेस होईल बघा. वाय रोटेट करून 90 डिग्रीला रोटेट केला तर तो तिकडे झाला. आपण जर समजा एक्स रोटेशन केला तर तो एक्स रोटेट होईल. युजर्स कोऑर्डिनेट सिस्टीम कडे त्या 3 बाणाकडे लक्ष ठेवा. 3 बाण कसे चेंज होतात पहा.
सो दिस इज ऑल अबाउट. पुन्हा वर्ल्ड युसेज घेतला तर तो बाजूला येऊन थांबून जाईल खालच्या फेसला. लाईकवाईज यू कॅन चेंज, यू कॅन कंट्रोल द युसेस. आपल्याला युसेस कंट्रोलमुळे काय होतं की आपल्याला कुठल्याही प्रकारे कुठल्या ऑब्जेक्टच्या कुठल्याही फेसला अशा प्रकारची ड्रॉइंग हे काढता येऊ शकतात. आता जर समजा आपण इथे ओरिजिन घेतला, फॉर एक्झाम्पल आपण इथे आता ओरिजिन घेणार आहोत, तर आपण इथे ओरिजिन इथे शिफ्ट करूया. सो दिस इज आवर ओरिजिन. ओके. आणि इथे आपल्याला एक स्पियर काढायचं फॉर एक्झाम्पल. तर आपण काय केलं, ह्या अजून एक युजर कॉर्डिनेट सिस्टीमचा फायदा घेतला की ओरिजिन आपण चेंज केलं, ओरिजिन तिथे केलेलं आहे. आणि एक सिंपल फॉर एक्झाम्पल स्पियर घेऊया. स्पियर डझंट हॅव एनी. नाउ दिस इज वन मोर. ओके. सो नाउ यू कॅन सी द ऑब्जेक्ट. आपण तिचा ऑब्जेक्ट आपला पाहू शकतो. एक्झॅक्ट आपण जिथे आपण म्हणत होतो तिथेच तो ऑब्जेक्ट आलेला आहे आणि तशाच प्रकारे आलेला आहे. ओके. सो नाउ you can visualize this object by any direction. आपल्याला पाहिजे तसं आपण ते पाहू शकतो. तर त्यासाठी आपल्याला इथे हे जे आहे याच्या इथे कन्स्ट्रेंट ऑब्जेक्ट मध्ये आपण ते घेऊ शकतो. यामध्ये आपल्याला कंटिन्युअस ऑब्जेक्ट सुद्धा आहे. तर या प्रकारे आपण ते पाहू शकतो. किंवा आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे सुद्धा ते पाहता येऊ शकतं. ओके. सो दिस इज द हाऊ टू कंट्रोल युजर्स कोऑर्डिनेट सिस्टीम. युजर्स कोऑर्डिनेट सिस्टीम कंट्रोल कशा करायच्या, वेगवेगळ्या फेसवर कसं जायचं, वेगवेगळ्या फेसवर जाऊन वेगवेगळे ऑब्जेक्ट कसे काढायचे, हे आपण इथे 3D मध्ये अंडरस्टँड केलेलं आहे. तर हे जे आहे हे आपण कंटिन्युअस ऑब्जेक्ट जे आहे इथे वरच्या बाजूला हा जो आहे इथे आपण या टूलबारवरून पाहू शकतो. ही 3D नेव्हिगेशन टूलबार आहे. याच्यामध्ये आपल्याला पॅन करणे, झूम करणे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या फॅसिलिटीज दिलेल्या. आपण ऑलरेडी पॅन आणि झूम पाहिलेले आहे. तर पॅन आणि झूम सारखाच अजून एक आपल्याला इथे ही सुद्धा फॅसिलिटी आहे. ओके. सो दिस इज all about users coordinate system, how to select the users coordinate system for variety of application. आपण याला पुन्हा एकदा टॉप मध्ये पाहू शकतो. बॉटम मधून ते असं दिसेल. लेफ्ट, साइड, फ्रंट, बॅक, आयसोमेट्रिक.